जिल्हा परिषद भोसरे गट, पंचायत समिती भोसरे गण आणि रोपळे गणातील महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचाराची आजपासून सुरुवात. अकलूजचे उपनगराध्यक्ष शिवतेजसिंह मोहिते पाटील, आमदार पुत्र आणि जेऊचे सरपंच पृथ्वीराज पाटील, उद्धव सेनेचे धनंजय डिकोळे तसेच अन्य मान्यवरांच्या हस्ते चिंचगाव येथील महादेव मंदिरात श्रीफळ वाढवून प्रचाराचा श्रीगणेशा करण्यात आला. जिल्हा परिषद भोसरे गटातून महाविकास आघाडीचे उमेदवार शर्मिला विलास उबाळे, पंचायत समिती रोपळे गणातून वैशाली तात्यासाहेब गाडगे आणि भोसरे गणातून राहुल आखाडे यांच्या प्रचाराची आजपासून महादेव मंदिर चिंचगाव येथून सुरुवात करण्यात आली. यावेळी शिवतेजसिंह मोहिते पाटील, पृथ्वीराज पाटील, धनंजय डिकोळे, सचिन बागल, सचिन सातव, विलास उबाळे, सतीश उबाळे, तात्यासाहेब गोडगे आदींची भाषणे झाली. शिंदे परिवाराबद्दल कोणी काय मत व्यक्त केले पहा. खऱ्या अर्थानं या भोसरे जिल्हा परिषदेची निवडणूक ही अतिशय प्रतिष्ठेची झालेली आहे. आणि त्याला कारण विलासराव आहे. आपल्या भोसरेचे नेते सचिन बागल, नाना आणि मी आम्ही तिघांनी असं नियोजन मेंबरच्या मार्गदर्शनाखाली आदरणीय आबांच्या मार्गदर्शन बायांच्या मार्गदर्शन नियोजन केलं आणि त्याचं सगळं आज आपल्याला हे चित्र हे समोर मीच उभा राहिलोय असं म्हणून मत द्या मला बाकी काय सांगायचं. निश्चित प्रतिष्ठेची निवडणूक झालेली आहे आणि ही त्या सगळ्या लोकांच्या जोर ही निवडणूक आम्ही सगळेजण जिंकणार यात काही शंका नाही. जवळच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की कुणाला जर आपले दोन शब्द काय शंका कुशंका असतील आणि काय म्हणणं मांडायचं असेल तर त्यांनी खुल्या मनानं मांडावं. या निवडणुकीमध्ये कुणीही भ्यायचे काही कारण नाही. ही तीन माणसं आपल्या मागे तन मन धनाने ही सगळी आपल्याला पूर्ण ताकदीने ही सगळी मागायची आणि नाना भाऊ सुद्धा आहेत म्हणा म्हणून त्याच्यामुळं काय भ्यायचं काही कारण नाही. फक्त आपल्याला रात्रंदिवस एक करायचं आहे आणि निवडणूक जिंकायची एवढं बोलतो आणि थांबतो. माझं नाव शर्मिला विलास उबाळे. मी भोसरे गटातून उभा आहे. माझं चिन्ह आहे तुतारी. तर हे तुमचं सगळ्याचं प्रेम हीच माझी जीत आहे. एवढं बोलून माझं दोन शब्द संपवतो. नमस्कार, माझं नाव वैशाली तात्यासाहेब गोडगे. मी भोसरे गटातून पंचायत समिती त्यातून निवडणुकीला उभं राहिलं आहे. माझे चिन्ह आहे धनुष्यबाण. परिषद गटामधून विलासनाना उबाळे यांच्या पत्नी शर्मिला विलास उबाळे या तुतारी या चिन्हाकडून उभा राहिलेले आहेत आणि आपल्या गणातून आखाडे यांची उमेदवारी आहे. तर आपल्या सगळ्या पक्षाचे तुतारी आणि धनुष्यबाण आणि मशाल या सगळ्यांची युती झालेली आहे. मी सचिन बागलला फोन केला, येऊ बघ कशी कशी युती झालेली आहे. मी म्हणलं मग आपल्याला काय हरकत नाही सांगितलं. आणि आपल्या मैसगावातील सर्व बांधवांना, आपल्या गटातील सर्व बांधवांना मी एक विनंती करू इच्छितो की आपण सर्वजण मिळून विलासनानाच्या खांद्याला खांदा लावून आपण सर्वजण मिळून प्रयत्न करू आणि आपण हे सीट निवडून शुभारंभ नारळ प्रचाराचा फोडण्यासाठी आवर्जून उपस्थित राहिलेले आपले अकलूज नगरीचे उपनगराध्यक्ष शिवतेजसिंह भैया मोहिते पाटील, तसेच आपले नारायणाबा पाटील यांचे चिरंजीव देऊर ग्रामपंचायत विद्यमान सरपंच पृथ्वीराज भैया पाटील आणि आपले किंगमेकर म्हणून जे जिल्ह्याचे ओळखले जाणारे धर्मवीर डिकोळे आपले डिकोळे आहेत आणि सचिन बागल सचिन बागल आणि परत आपले दुसरे बागल आपले बापू बागल आणि अरुणाप्पा बोरकर म्हैसगाव ग्रामाचे सगळे जातात नेते मंडळी. आणि आपल्या इथे जो नारळ फोडण्याचा कार्यक्रम झालेला आहे. पहिला आता भोसरे जिल्हा परिषद गटातील अधिकृत उमेदवार शर्मिला विलास उबाळे, पंचायत समिती गणातील उमेदवार आखाडे सर भोसरे आणि रोपळे गणातून वैशालीताई गोडगे आणि प्रत्येकाचे चिन्ह आहेत. आपल्या म्हैसगाव भोसरे जिल्हा परिषद गटात आहे तुतारी आणि इकडं पंचायत समिती भोसरे गटात तुतारीच आहे आणि तात्यासाहेब गोडगे यांची धनुष्यबाण.
त्यामुळे आता ही आपल्याला लोकसभेला कसा दणका दिला आपण तुतारी आणि विधानसभेला नारायणरावाला कसा आपण तुतारी निवडून आणले, भैयासाहेबांना निवडून आणले, त्यामुळे तुतारी सगळ्याला आपल्याला लोकसभेला विधानसभेला परिचय आहे. त्यामुळं एवढं काय आपल्याला घाबरायचं कारण नाही. फक्त एवढंच की लीड कसा प्रत्येक गावातनं आपल्या देशात जिल्हा परिषद गटातनं सगळ्यांनी एवढं सगळ्यांनी एकजुटीनं काम करा. गावात कोणाचं हिवदेव असतील ते थोडं बाजूला ठेवा. काय असलेल्या अडचणी ही आपण आपल्याकडे बसून मिटवू. एवढ्याने एकजुटीनं करा आणि शिंदे घराण्याला फक्त भुईसपाट करून पाडून टाका. अभिजित पाटलाने तिकडे सगळं यंत्रणा सगळी एक केली ती भाजप भुईसपाट करा आणि आपल्या इथे जे कोण असलेले उमेदवार त्यांचा सुपडा साफ करा. एवढं बोलतो मी छोटंसं भाषण थांबलं. आज इथे महाराजांच्या समाधीचे दर्शन घेऊन नारळ वाढवण्याचा आज कार्यक्रम पार पडतोय. या कार्यक्रमाला आपल्या जिल्ह्याचे नेते आदरणीय शिवकेश बाबा, शिवसेनेचे नेते आदरणीय पिपळे, आमचे मार्गदर्शक आदरणीय सचिन भैया, सर्वच उपस्थित मान्यवर. चुकून कोणाचं नाव राहिलं तर मला काही परवडणार नाही. त्यामुळे सर्वच उपस्थित मान्यवर, आज ही सर्वजण तुम्ही इथे उपस्थित राहिला. सर्व तरुणांचं, युवकांचं, सर्वांचं मनापासून मी आभार मानतो की तुम्ही दडपशाहीतून बाहेर निघून कुठेतरी एक नवीन दिशा तालुक्याला देण्यासाठी सर्वजण इथं सज्ज झाला. आणि या सर्व नवीन आपले उमेदवार तात्यासाहेब गोडगे, विलासनाना उबाळे आणि आपले आखाडे यांना यांच्या चिन्हासमोरील बटन दाबून यांना प्रचंड बहुमताने विजय करावं. आदरणीय नारायणराव पाटील आणि धैर्यशील भयांचा हात मजबूत करा असे ज्या ठिकाणी मी तुम्हाला मागणी करतो आणि अपेक्षा व्यक्त करतो. तुमची प्रत्येक अडचण आम्ही तुमच्या निम्यारात्रीत येऊन सोडवली जाईल अशी या ठिकाणी मी तुम्हाला आशावाद करतो आणि थांबतो. पुढे एका कार्यक्रमाला जायचे. असेच कार्यक्रम कशासाठी उभा केलंय की जी पारद्याची दडप साहेब संपवण्यासाठी सगळ्यात महत्वाचा मेंबर विषय. आम्ही फोन केला, मामा असं झालंय काय तर थोडंफार मिटवून घ्या आणि त्यांचं मिटवा. आम्हाला एक वेळेस असा समाजासाठी कुठं केला आम्ही की त्यांचं पूर्णच आजपर्यंत चोरी कुठं तर अडवून लुटणे पूर्ण बंद झालंय. त्यासाठी इलासनानाला सगळ्यांनी सहकार्य करा. दुसरी गोष्ट, काटामारे काट्याची उसाची काटामारे ती थांबवायची, त्यासाठी इलासनानाला द्या. धाडशी माणूस आहे, धाडशी नेतृत्व आहे. सगळ्यांनी एकजुटीने, एक मनाने, एक धनाने इलासनानाला निवडून द्यायचं. खाली आखाडे आहेत आपले, हे काही इकडे रोपळे गटातले आहेत ते त्यांच्या तिकडे ती बघते. नाही तर मग त्यांची थोडी हे करा नको का सांगा बरं. थोडी तुम्ही दिलं सोड चाल म्हणून तर आम्ही हाय म्हणल्यावर तुम्ही दिलं पडतं. सगळ्यांना माफी मागतो. माझं भाषण संपवून गटाचा प्रचाराचा शुभारंभ करताना आपले नेते शिवबाबा, डिपोळी मेंबर, सचिन बागल, पृथ्वीराज भैया, बापू व इतर सर्व मान्यवर, कोणाचं नाव जर घ्यायचं राहिलं असतं तर माफी असावी. मला माझी उमेदवारी ही सगळी सर्वसामान्यातनं आहे. आणि दुसरी गोष्ट, पुढचे उमेदवार आहेत ते नावाला फक्त उभे आहेत, पण त्याच्या मागं मोठी शक्ती आहे. आणि माझी एवढीची सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की एवढी बार मला संधी द्यावं, त्याचं मी नक्की सोनं करीन. आणि कुठल्याही अडीअडचणी असू द्या, काही असू द्या, कधीही फोन करा. कुठल्याही वेळेला येणारा विलास उबाळे आणि जो कोण आपल्या विरोधात उमेदवार उभा केला आहे त्याचं नाव तरी माहित होतं का कोणाला? म्हणजे ह्यांचं राजकारण कसं आहे की कुणालाही आणायचं, कुठं बी बसवायचं, ही संपवायचं, ह्यासाठी आपल्याला विचार करून मतदान करायचं. आणि प्रत्येक गोष्टीत आता कुठलाही एखादा माणूस इकडून इकडं चालला गेलं की त्याला संध्याकाळी फोन करणार, का रे तुझं ही करू का? अरे आता किती दिवस चालणार आहे? प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे का नाही? सगळं तुमच्याच घरात पाहिजे का? सगळ्याला संधी द्या. सगळे कोण आहे कामाचं ते पुढे येईल. जी कामं नाही करणार ते तुमच्यासारखी, त्यांना कसं घरी बसवलंय काम नाही केलं म्हणून? जर काम केलं असतं बसवलं असतं का मतदारांनी त्यांना घरी? आणि अजून एक दुसरं बोलायचं महत्वाचा विषय, आज त्यांची दोन्ही सीट पडल्यात म्हणून सगळ्या गावोगावी शांतता, एवढं ध्यानात ठेवा. जर ह्यातलं एक जरी ब्याला राहतंय ना
तर सगळ्या गावोगावी बांधणं लावायचा कार्यक्रम यांनी केलेला आहे. आज हिला सुबाळे उभा आहे, हिला सुबाळेच्या गावात आमचा दोस्त लक्ष्मण पाटील यांना अर्ज भरायला लावला. असं प्रत्येक गावात त्यांचं राजकारण आहे. अशानं राजकारण होत नसते. तुम्ही विकास करून राजकारण करा, लोकांची बांधणं लावून नाही. तर ह्याच्यासाठी मला सर्वांनी एकदा संधी द्यावी अशी माझी नम्र विनंती आहे. आणि सर्वसामान्य मतदार हाच माझा हे आहे, आत्मा आहे. तर एवढं बोलून मी माझं भाषण संपवतो. 7 आणि 14 ह्याच्यामुळे जी स्टंट झाला ते असे बोसरे जिल्हा परिषद गण 7 आणि पंचायत समिती 14 त्याच्यातून काय 13 अशा निवडणुकीसाठी आपण सर्वजण चिसगाव टेकडी येथे प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी एकत्र जमलो. हा जो प्रयोग आहे म्हैसगावमध्ये उमेदवारी द्यायचा, हा बी प्रयोग आम्ही गेल्या वेळेस केलता, विलास नाना जगतापच्या स्वरूपात केलता. पण त्यांना असं ही काय तुमच्यासारखं इकडून तिकडून फोन करून हे करून थांबवलं. हा विरोध कसा म्हणजे बोसऱ्यातनं आम्ही लीडवर इकडून तिकडून लीडवर यायचो. म्हैसगाव आलं की विषय संपला, गपचेप आपलं घरी निघून यायचं. मग आता पहिल्यापासून तुम्हाला उमेदवारी त्या गटातून मिळाली, पहिल्यांदा तुम्हाला उमेदवारी विरोधी गटातून मिळालेली आहे. त्यामुळे सगळ्यांनी मिळून तुम्ही स्वतः उमेदवार आहे असं समजून आपण सगळ्यांनी प्रयत्न करून हे तिन्ही बी जागा प्रचंड बहुमताने निवडून देऊ. आणि कुणी कोणाच्या ह्याच्यावर म्हणजे अफवावर विश्वास ठेवू नका. आपल्या आपल्यात बी कोणतरी कान भरणार असतंय, काहीतरी ह्याचं बघवत नसतंय, त्याचं बघवत नसतंय, ती सांगणार 100 जण असते. ती आपण कोणाचंही ऐकायचं नाही, आपल्या आपल्या परीनं काम करायचं. आपल्याला रागाला घालवायचा प्रयत्न करतील, 100% कुठेतरी भांडणं व्हावी काय व्हावी तेवढं फक्त टाळायचं आणि आपण आपलं काम करायचं. त्या आपला विजय 100% निश्चित आहे. एवढं बोलतो की बाबा जर वेळेस म्हैसगाव कोण असा लीड लागल्यानंतर, पण एवढा मी शब्द देतो, आता इथून पुढे काळात कधीतरी जनरल जागा निघल्यानंतर हिला उबाळे शब्द आहे की बोसऱ्यातला कुणी उमेदवार असला तर त्याला निवडून द्यायची जबाबदारी विलास उबाळेची आहे. चालेल ना रोकड्यातला. पण पहिल्यांदा सचिन मालक म्हणले की बाबा आमचं इकडे चालू झालं. मला बोसरे नाही, माझा शब्द आहे आपल्याला म्हैसगावकर या नात्यानं म्हैसगावकर या नात्यानं पहिल्यांदा आपल्याला येणाऱ्या काळात ज्या वेळेस कधी राजकारणात जनरलची जागा निघेल त्या टायमाला आपल्याला मोठं गाव बोसरे आहे, त्यांना आपण एक वेळा आपल्या म्हैसगावकरातर्फे संधी देऊ. पुढच्या बस निघू द्या, मग ती कसली पण जनरल निघू द्या, कुठली पण निघू द्या. त्यांनी आपल्याला सांगायचं की आमचा हा उमेदवार गावातील एक आहे, आमच्या मागे नाना तुम्हाला यावं लागतंय. आमचा शब्द आहे म्हैसगावकरातर्फे, तुमच्या मागे आम्ही 100% येणार. बस जिल्हा परिषदच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभाप्रसंगी या चिंचगाव टेकडी मंदिराजवळ उपस्थित आपले अकलूजचे उपनगराध्यक्ष सर्वांचे नेते शिवबाबा, उपनगराध्यक्ष सर्वांचे नेते शिवबाबा, माझे सहकारी युवा सेनेचे जिल्हा प्रमुख सचिनभाई बागल, जिल्हा परिषदचे उमेदवार आमचे मित्र विलास बागल यांच्या सौ, तसेच विलास उबाळे यांच्या सौ शर्मिला उबाळे, तसेच पंचायत समिती गणातून आमचा आखाडे आणि आपल्या महाराष्ट्रात टीव्हीला बातम्या कालपासून आम्ही पहिले सगळे एकाच घरातली सगळी लेकरं, पण आज पक्ष इकडं तिकडे दोन शिवसेना झाल्या, 2 राष्ट्रवादी झाले. आम्हाला वर्णबंदी आहे, पण ती बंदी जुगारून हा गट आपला बाले किल्ला आहे, विचाराचा आहे. जिल्हा परिषद होऊन सदस्य होऊन गेलेला आहे. कितीतरी ग्रामपंचायत शिवसेनेचा भागवा होता, पण असाच टिकला पाहिजे. आणि नानासारखं विलास नानासारखं नेतृत्व आपल्याला मिळालंय. पण मी सगळं टीव्ही सगळं आज संध्याकाळी मला पदावरून सुद्धा काढतील याची तमाम म्हणणं बाळगता. तुमच्या मागं आहे, त्यांनाच्याच मागे कोण नाही. ही जिल्हा इतका सेटला, कोणाच्या घरात किती पक्ष आम्हालाच कळणार. पक्ष चालवतोय चालवायचे का नाही उद्याचा काळ भयान वाईट आहे. हे पुढच्या निवडणुका वाईट आहेत. बापा पण आपल्या सोबत आहे, उद्या सहकार्य त्यांनी सुद्धा डोळ्यानं बघितलं, कधीच बघितलं नव्हतं. ही बघायची वेळ आलेली. पुढल्या पंचवार्षिकच्या निवडणुका होतील का नाही अशी शंका बाळगायला हरकत नाही. इतके माधुर्यप्रमाणे समोरनं ताकदीनं राजकारण चालू आहे. किंबहुना ही शेवटची निवडणूक कार्यकर्त्यासाठी आपल्याला देवानी संधी दिली समजू आपण. ह्या संधीचं सोनं करण्याकरता कसल्या आमिषाला बळी न पडता सुखासमाधानाचा नानासारखा, सचिनबायासारखा, तात्यासारखा अहोरात्र समाजासाठी उपलब्ध असणारी माणसं कसलंही काम सांगा. आजपर्यंत गेली 25 वर्ष लोकांची दुनियेत होते. आज त्यांच्यासाठी वेळ आली. सर्व कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे, कसलेच पक्षीय मतभेद न ठेवता
नाना म्हणले तसे विरोधकावर आरोप करण्याची गरज नाही. तो उमेदवार कधी हुडकायचा कुठेही सांगू. इथं पावलोपावली संकट आहेत, पावलोपावली अडचणी आहेत. एक सामान्य लोकांच्या गरजेला उपलब्ध होणारी नवीन तरुण पिढी एक आशेनं आपल्या या तुतारी धनुष्यबाण या चिन्हावर उभा आहे. तर आपण सर्वांनी मिळून ही गट परत एकदा हा बालेकिल्ला विरोधक कसाच राहिला पाहिजे ह्या पद्धती. विरोधक नाही, थोडे दिवस विरोधक आपण परत बी आपण सत्तेत आहे समजू. एका बाजूला अडचणी चालूच आहे त्यांच्या. तर सरकारमध्ये सुद्धा आपल्याला काम होणार नाही अशा आमिषाला बळी पडू नका. कुठलंच काम नडून येणार नाही एवढी ग्वाही मोहिते पाटील पण घेतात. मी पण तुमच्यावर ही याच प्रक्रियेत आहे. येणारी निवडणूक आपल्या भविष्याची आहे. शासन सध्या सर्व योजना शेतकऱ्यापर्यंत योजना पोहोचवायचं काम करते. कोणाची तरी दारात रांगेत उभा मग आमचंही करा, फोन करायची गरज नाही. ना तुम्हाला विलासनाना असू, तात्या गोडगे असू येणार होतो. पण सचिन बाया म्हणला ही माझगाव म्हणजे तुम्हाला आम्हाला सगळं गावात मांडण्याचं काम नाही. एक आपण काम करू, तात्याच्या मागोबार शांतील धरू आपण. तर सचिन सुद्धा तयारी चांगली केली. सचिन सुद्धा उमेदीचा पोरगा आहे, पण ही जुळवाजुळव झाल्याशिवाय पर राहत नाही. म्हणून जुळवणुकीची निवडणूक आहे आणि वाटेल ती तन मन धनांना तुम्ही आमच्यासाठी, आम्ही तुमच्यासाठी. यात काही शंका बाळगायचं कारण नाही. लवकरच मी पण आमच्या मशालीच्या सर्व पत्रकारांना या प्रवाहात सामील होण्याचं आवाहन करतो. आज एकाच गटापुरती येते, मी सकाळच्या कार्यक्रमाला नव्हतो. अजून बी चालू आहे वाटाघाटी. आम्ही संध्याकाळी मार निघतील, आम्ही बसतोय. तर ह्या गटात काहीच अडचण नाही. आपले एकमताने महाविकास आघाडी, महाविकास मध्ये अजून ही बाण बी आलाय आणि आपण चांगल्या पद्धतीने यांना निवडून द्यावं अशी विनंती करतो. आणि गावगावच्या कार्यकर्त्यांना संयमाचे डोक्यात ठेवा. ही लय रागीट आहे. तुम्ही काहीतरी न झालेल्या घटना ह्याच्या कानावर घालणार नाना इथनं तलवारी घेऊन निघत. थोडं शांती म्हणजे ह्याला नानाला गरम करू नका. हा एवढं करा. कुठली घटना आहे बघा, आता ही उभारला आपला कसा धक्काच लागणार नाही. त्या 8 दिवसांनी त्याला सोडणार बी नाही कोणाला. तुम्हाला जर गावात कुठं ताप झाला तर पण तुम्ही विनाकारण ह्या 8 दिवसाला डिस्टर्ब करू नका. विनंती. का तर ही शिनशिडीव मतदारसंघ म्हणून गणला जाईल. त्यामुळं सगळ्यांनी शांततेनं नानाकडनं काय कोण दुखवले गेले असेल त्याच्या वतीनं सर्वांना माफी मागा. पुढं काय चुकून कोण दुरावला असेल खरं अशा गोष्टींना आपल्या कुणाकडनं झाला असेल पण ही मतं जोडायचं काम करून या तिघांना निवडून देण्यासाठी आवरत्र झटूया एवढं या निमित्तानं आपण आवाहन करतो. आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अध्यक्ष शिवबाबा कोरडवाडीचे जिल्हा प्रमुख आणि कोरडवाडीतले किंग मेकर टिपोळी मेंबर आणि इथं जमलेल्या माझ्या सर्व मित्रांनो, आज जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला सामोरे जात असताना बोसरे गटातून विलासनाना उबाळे त्यांच्या मिसेस आहेत, खाली आकडे आहेत. आकडे तर काय आमचे जुने मित्र आहेत. विलासनाना तर काही विशेष नाही. निमेराच मदतीला धावून येणारे एकमेव नेतृत्व म्हणजे विलास उबाळे. परत इकडून त्या बाजूकडनं आहेत आमचे तात्यासाहेब रोपळे गटातनं. तर इथं जमलेला सर्वांना एक सांगण्याचं एक कारण म्हणजे मला बोलायचं नव्हतं पण मी बोलतोय का बोसऱ्यातनं किती मतदान होणार ही सगळ्याला चिंता आहे. पण बोसऱ्याचं कोणी टेन्शन घेऊ नका. सचिन बागला आहे, बापू बागला आहेत, त्याच्यामुळे एवढं टेन्शन घेणार नाही. माझं नाही म्हैसगाव पेक्षा 10 तरी मते जास्त बोसरे गावातून मिळणार आहे. बोसरे गावाचं कोणी टेन्शन घेऊ नका. संजय शिंदेला जी ताकद दाखवायची ते आम्ही दाखवणार आहे, ती बी मताच्या स्वरूपातून. त्यामुळं एवढं काय टेन्शन घेऊ नका. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. उमेदवारी केली ते आदरणीय विलासनाना उबाळे यांच्या वहिनी साहेब, त्याचबरोबर पंचायत समितीचे उमेदवार सन्माननीय आखाडे साहेब आणि आपले सर्वांचे लाडके जुने सहकारी तात्यासाहेब गोडगे यांच्या सन्माननीय वहिनी साहेब, त्या 3 उमेदवार आपले मित्रपक्षांच्या वतीने उमेदवार म्हणून आपल्या सगळ्यांच्या पुढं येणार आहे. निश्चितप्रमाणे आतापर्यंतची जर आपण प्रक्रिया पाहिली तर गेल्या लोकसभेपासून आपण अतिशय चांगल्या प्रमाणे एक कुटुंब म्हणून काम केलं आणि त्याची फळं खऱ्या अर्थाने आपल्याला त्या सोलापूर जिल्ह्यातल्या ग्रामीण जनतेला पाहायला मिळाली. आदरणीय भैयासाहेबांच्या लोकसभेच्या प्रचाराच्या निमित्ताने त्या संपूर्ण माढा तालुक्यात, करमाळा तालुक्यात फिरत असताना आपल्या सगळ्यांचा जवळून परिचय झाला. आपले जे काही म्हणणं असतील, समस्या असतील गावोगावी आपण आदरणीय खासदार साहेबांच्या कानावर घातल्या. आणि त्यावेळेसचं जर वातावरण बघितलं तर खऱ्या अर्थाने ती लोकसभेची निवडणूक ही सर्वसामान्य तळागाळातल्या कार्यकर्त्यांनी आणि जनतेने हातात घेतली. म्हणून खऱ्या अर्थाने
त्या निवडणुकीमध्ये यश मिळालं आणि त्याच पद्धतीने आपण त्याच्या पुढच्या निवडणुकीमध्ये म्हणजे मागच्या विधानसभेला एकजुटीने ताकद लावली आणि एकजुटीने ताकद लावण्याचा परिणाम आपल्याला बघतो की आपल्या माढा तालुक्याचे आमदार आपल्याला अभिजित करता आलं आणि निश्चितप्रमाणे सगळ्या कार्यकर्त्यांनी त्यात योगदान दिलं. काही जणांनी पुढे मागे सरकारची भूमिका त्यावेळेस घेतली, त्यामुळे खऱ्या अर्थाने अभिजित विजय आपल्या सगळ्यांना एकत्रितरित्या नोंद करता आला आणि तेव्हापासूनच्या ह्या जिल्हा परिषदच्या निवडणुका 2017 सालापासून झाल्याच नाहीत आणि ही पहिलीच निवडणूक आपण सामोरं जातोय. त्यामुळं प्रशासकीय कामकाज तिथं चालू होतं. निश्चितप्रमाणे बरीच कामं रखडलेली आहेत, जिल्हा परिषदमध्ये असतील, पंचायत समितीमध्ये असतील. त्यामुळे हे जर आपले तरुण सहकारी आपण तिथं पाठवले तर निश्चितप्रमाणे जे शासनाकडनं येणाऱ्या योजना आहेत त्या आपल्या सर्वसामान्य तळागाळातल्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मदत होणार आहे आणि ती मंडळी सगळी आपली असली पाहिजे. आता डिपोळे साहेबांनी सांगितलं की आता आपल्या जिल्ह्यामध्ये किंवा आपल्या तालुक्यामध्ये आगळावेगळा प्रयोग चालू आहे. आपल्याबरोबर आता मशाल देखील आहे, धनुष्यबाण आहे आणि घड्याळ नाही त्या तालुक्यात आहे. त्यामुळे इथं मुद्दाम उल्लेख करणार नाही कारण कन्फ्युजन क्रिएट होऊ शकतो. उबाळे साहेबांचा फॉर्म भरण्याच्या दिवशी बराच असाच प्रयोग झाला कारण का मी तिथं होतो, विलास नाना तिथं होते, ताते होते, सचिन अध्यक्ष पण होते आणि तिथं बऱ्याच मोठ्या प्रमाणात घडामोडी घडल्या. अचानक बदल काय घडले आणि ते नानांना मी समजून सांगितले की नाना काही काळजी करायची कारण नाही. आदरणीय खासदार साहेब असतील, आमदार साहेब असतील, संपूर्ण मोहिते कुटुंब आणि शिवसेनेचे सर्व नेते मंडळी ठामपणे तुमच्या पाठीशी उभा राहणार आहे. त्यामुळे तुम्ही कुठल्याही प्रकारचा विचार न करता उमेदवारीचा अर्ज दाखल करावा. निश्चितप्रमाणे तुमच्या वेळोवेळी जिथं जिथं तुम्हाला सहकार्य लागेल तिथं आम्ही सगळेजण येऊन आपल्यामध्ये उमेदवारांना आपल्याला भरघोस मतांनी निवडून आणायचे आणि त्यासाठी सगळ्यांनी एकजुटीने प्रयत्न करायची आवश्यकता आहे. आता जर आपण बघितलं तर माढा तालुक्यात अतिशय चांगल्या लढती डिप्लोमा मेंबर झालेले आहेत. कधी नव्हे ते एक चांगल्या प्रकारचं वातावरण माढा तालुक्यामध्ये दिसतंय. त्यामुळं ह्या वातावरणाचा फायदा निश्चितप्रमाणे आपण सगळ्यांनी घेतला पाहिजे. पण इथल्या उपस्थित सर्वसामान्य कार्यकर्त्यांना माझी नम्र विनंती राहील की वातावरण जरी चांगलं असलं तरी आपण शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचणं तितकंच गरजेचं आहे. आपण आपल्या माणसांच्या पाठीशी उभं राहणं का महत्वाचं आहे हे देखील आपल्या मतदारापर्यंत पोहोचवून सांगणं गरजेचं आहे. ते आपण सगळेजण कराल अशा प्रकारची अपेक्षा आपल्याकडून व्यक्त करतो आणि नानांना, तात्यांना आणि आखाडे साहेबांना एक खात्रीनिशी सांगतो की जिथं जिथं तुम्हाला अडचणी येईल तिथं संपूर्ण मोहिते पाटील कुटुंब तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहील. अशाच प्रकारची ग्वाही देतो, तुम्हाला शुभेच्छा देतो आणि माझी जनसंवाद न्यूज, लोकशाहीचा बुलंद आवाज. आमचे सर्व अपडेट मिळवण्यासाठी जनसंवाद चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, आपले मत व्यक्त करा. लोकशाहीचा आवाज कायम बुलंद राहावा यासाठी आम्ही कार्यरत असून आमच्या कार्यात आपणही योगदान देऊ शकता. आर्थिक योगदान देऊन सहकार्य करण्यासाठी जनसंवाद चॅनल आजच जॉईन करा.